हे मित्रांनो म्हणजे संडास दाखवायचं कारण म्हणजे इथं मला लोक हागू देऊन झाले ते. अहो इथं माझं वैयक्तिक स्वतःचं घरातलं माझं संडास आहे, तरी पण लोक मला हागू देऊन झाले ते. आम्ही रील स्टार लोक आहेत, माझं पण 100-200 फॉलोअर्स आहेत आणि मला इथं लोक हागू देऊन झाले ते. काय करू सांगा, कसं मी म्हणजे लोकांना हागायचं नाही का मला सांगा. अहो माझं स्वतःचं वैयक्तिक संडास आहे, तरी पण लोक मला हागू देऊन झाले ते. कसं म्हणजे किती दिवस तटवून ठेवू मी सांगा. पोट आता माझं फुगायला लागले हो. काय मला महेश मोठे साहेबांनी सांगितलंय की तटायचं नाही, काय 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 कुणाला ऐकायचं नाही. आपण रील स्टार लोक आहे, आपल्याला सरकारी मानधन मिळतंय, त्यामुळे आपण आपला हक्क सोडायचा नाही. आता तुम्ही मित्रांनो म्हणशीला हे आणि मी नवीन काय करायला लागलोय, माझ्या डोक्यात हे नवीन खूळ काय आलंय, संडासावरती मी असं भांडण करायला लागलोय. माझं वैयक्तिक संडास आहे, मला हागू देऊन झालं ते. आपण रील स्टार आहे, आम्ही पण रील स्टार आहे. काही लोक म्हणजे नवीन नवीन स्ट्रगल करणारी मोठमोठे रील स्टार आहेत. प्रत्येकजण या म्हणजे आता जगात प्रत्येकजण घरोघरी रील स्टार आहेत. पण आता परवा दिवशी एक विषय झाला महेश मोठे साहेबांचा. तुम्ही रील्स बघितले असेल किंवा नसेल मला माहित नाही. महेश मोठे तिकडे जेजुरीला निघाले आहेत आणि यांना टोल नाक्यावरती अडवलं. तर महेश मोठेनं जे मांडणी केली, जे आपले शब्द वापरलं की आम्ही रील स्टार आहे, तुम्ही माझी गाडी सोडली नाही तर मी तुम्हाला दाखवतो मी काय सामान्य माणूस नाही, ह्याव नाही त्याव नाही. म्हणजे ह्यातनं आपल्याला काय समजतं की आपलं जरी 10 फॉलोअर्स असलं तर इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती, कशावरती पण असू दे, फेसबुकवरती 10 फॉलोअर्स जरी असलं तरी आपण रील स्टार आहे. आपण सरकारचा मानधनकारक आहे, आपल्याला सरकारकडनं निधी मिळणार कारण की आपलं 10 फॉलोअर्स आहेत, आपण रील स्टार आहे. हे आपल्या या महेश मोठे सरांच्या शब्दातून आपल्याला कळते. तुम्हाला पटत नाही तर हे पुढचा व्हिडिओ बघा, मग मला सांगा. रील स्टार आहे, जर माझी गाडी जर नाही सोडली ना तर उद्यापासून व्हिडिओ बनवणार नाही. मोठे गुरुजी तुम्ही व्हिडिओ बनवा किंवा नाही बनवा किंवा अकाउंट तुमचं बंद करून ठेवा, लॉग आउट मारून ठेवा, कुणाला फोन इकून ठेवा, कुणाला काय काय फरक पडत नाही. कुणाच्या आयुष्यात काय चाललंय बघायचं एवढा कुणाला टाइम नाही. आणि तुमचं जे येड्याचाळ व्हिडिओ आहेत की नाही, तुम्ही जे खोड्यागत करताय ते बघून तर लोकांची डोकी पार आता पाक खोड्यागत येड्यागत लोक करायला लागलेत की हे माझ्या फीडमध्ये काय येऊन टर्कन चिपळतंय, असं लोकांची परिस्थिती झाली आहे. आणि महेश मोठे बोलतोय माझी गाडी जर ह्या नाक्यावरून, जेजुरीच्या नाक्यावरून तुम्ही सोडली नाही तर मी व्हिडिओ बनवणार नाही. ह्या बनवणार बाबा, कुणाला काय फरक पडत नाही, उगाच तू ताणून घेऊ नको. दादा एक मिनिट, तुम्ही काय म्हणला? मी तुम्हाला काय म्हणलं? मी रील स्टार आहे, मी सामान्य माणूस नाही, मी सामान्य माणूस नाही. काय आईच्या गावात आमच्या जिंदगीच्या आईचा तर मारला. काय आमचं आयुष्य आहे आणि काय ह्या महेश मोठेचं आयुष्य आहे. म्हणजे ह्याला वाटायला लागले रील स्टार झालो, माझं लाखामध्ये फॉलोअर झालं म्हणजे मी काहीतरी मोठं देशासाठी काहीतरी मोठं बलिदानच दिले. काय मोठे काय रे, टोल नाक्यावरती 5-50 रुपये देऊन विषय मिटवला असतास, कशाला उगाच काय लांबड लावायची, उगाच व्हिडिओ आणि काढलाय, व्हायरल होतोय, तुझं व्ह्यूज चांगला आहे, तुझं फॉलोअर चांगला आहे, आम्हाला मान्य आहे. पण ही येडचाळ बंद कर की. शो म्हणतोय तिच्या आईला तुम्हाला माहित नाही मी सामान्य माणूस आहे, मी रील स्टार आहे, मी ह्याव करतोय त्याव करतोय. आम्ही बाबा साधी माणसं, आम्ही सामान्य माणूस आहे. तू मोठा रील स्टार आहेस, तू मानधनकारक आहे, सरकारचा जावई आहेस तू, तुला भारत सरकारकडनं दर महिन्याला पेन्शन मिळते, तू मोठा माणूस आहेस, रील स्टार आहेस. म्हणजे रील स्टार म्हणजे एवढं सोपं नाही आहे, हे बघतोय आपण आता. हे बघा मित्रांनो, एखाद्या रील स्टारला 8 वर्ष झाले या मार्गात गाजतोय, किती लोकांचा प्रॉब्लेम सोडवलं, किती लोकांना मदत केली. काय मोठे गुरुजी, तू लोकांची मदत केलीस, तू लोकांना सहाय्य केलंस, लोकांचे चांगलं बघितलंस, तुझं फॉलोअर चांगला आहे, आम्हाला मान्य आहे. लोकांची तू मदत करून एवढा मोठा झालायस, लोकांनी तुला सपोर्ट केलाय. पण ते जे टोलवाले आहेत की नाही, त्यांची तू मदत केली नसेल किंवा त्यांना तू माहितच नसेल तू कोण आहेस, रील स्टार आहेस का कोण आहेस, नेमका कोण आहेस त्याची माहितीच नाही. त्यामुळे तिने तुला अडवलंय. उगाच चूक झाली पोरासनी, उगाच माफ करून दे बाबा. उगाच काहीतरी तुझ्या मागाने कोणतरी मोठा माणूस असायचा, कोणतरी तिकडचा बाहेरच्या देशातला, उगाच तो आणि तो रणगाडा घेऊन येईल. मोठे गुरुजी ते मिटवून घ्या. उगाच मोठं काय उगाच वादावादी आपल्याला नको आहे. आपण रील स्टार लोक आहे, मानधनकारक आहे, पेन्शन मिळते. त्या दिवशी टोल नाक्यावरती नेमकं काय झालं होतं? आधीच थोडस घरात थोड्याशा गोष्टी झाल्या होत्या वैयक्तिक, बरं का, एवढं कोणी सांगत नाही पण सांगतो. अरे तुझं काय डोकं काम करत नाही का रे मोठ्या? अरे काय तुझं काय डोकं, त्या टोल नाक्यावरती जेजुरीला जाऊन दंगा घातलास, मोठं बोललास, एवढं हागलास, तिथं पैसे द्यायला लागतात म्हणून मी रील स्टार, मी ह्या वाय त्या वाय. अरे कशाला एवढं मोठं बोलायचं? आणि इथं आता सांगायला लागलाय पॉडकास्टमध्ये की घरात थोडंसं वादावादी चालते. अरे घरातली भांडणं घरात ठेव की, बायको बरोबर भांडतोयस आणि इथं येऊन लोकांच्यावर ताव काढतोस रे, बाहेर कुणावरती पण जाऊन वराडतोयस. एखादं गावलं कणी चमडतील बोच्यावरती रट्ट देतील सपासप, म्हणजे तुला समजेल रील स्टार फिल्स्टार डोक्यात जाईल तुझे सगळं खुळ उडून. घरातली भांडणं घरात ठेवायची. मोठे गुरुजी कशाला इथं बाहेर सगळे काढत बसायचं? मग वैयक्तिक गोष्टी थोड्या डोक्यात, तिथनं परत टोल नाक्यावर गेल्यावरती त्या माणसानं मला न ओळखणं, नाही म्हणलं ओळखलं, बरं का. अरे महेश मोठ्या, तुझ्या मोठ्या गोट्या काय बोलतोय? डोकं तुझं काय चराय सोडून आलास का काय रे? अरे बाबा त्या माणसाकडे फोन नसेल, त्याचं काहीतरी घरगुती प्रॉब्लेम असेल, की बाबा त्याच्याकडे इंस्टाग्राम अकाउंट नसेल किंवा तो तुला ओळखतच नसेल. आता तिने ओळखलं नाही म्हणून ह्यानं तिथं वाद घातलाय. अरे त्यानं मला ओळखायचं नाही, मी रील स्टार आहे, त्यानं सांगितलं तू कोण आहेस? अरे बाबा तुला कोण ओळखतंय रे? हा, त्याला आधी म्हणलं बरं का, मी व्हिडिओ बनवेल बघा म्हणलं, मी असं हे करेल ते गाणं, ते म्हणलं कर म्हणला. म्हणजे मित्रांनो एवढं बघू शकता, जगात एवढी करोडो लोक राहतात, एवढी करोडो, पण करोडांच्या मध्ये हे एवढं येडच
बेनं एकटंच आहे बघा हे मोठे गुरुजी. म्हणजे ह्याला ओळख दाखवली नाही कुणीतरी, उद्या ह्यो याचा आमच्या इथनं का बाहेर नसा जाताना ह्याला आम्ही ओळख दाखवली नाही म्हणून वाढणं करायचा. तुम्हाला ओळख दाखवली नाही, तुम्ही असंच करताय, मी रील स्टार आहे, मला भारत सरकारकडनं पेन्शन मिळते, मी त्याचा जाऊ आहे, किंवा असं मोठं मोठं बोलतोय, मोठं मोठं हागतोय म्हणून असं आहे. बात सही आहे. ह्याच्या कमेंट बॉक्समध्ये लोक याला चांगलं म्हणतात, नाही आता तिथं जाऊन टोल नाक्यावरती दंगा घातला ह्याला चांगलं म्हणतात, आणि पॉडकास्टमध्ये सांगते घरातली थोडी भांडणं होती, हे होतं बायकोवर. अरे तुझं बायकोचं घरातलं तुझ्या डिप्रेशन, तुझं राग प्रत्येकाला असते मोठे गुरुजी, घरात ठेव की कशाला ते टोल नाक्यावरती जाऊन वाद घातलास, मागं 50 गाड्या, त्यातलं एखादानी म्हणलं असेल हे बेना असंच आहे, याचाच व्हिडिओ बनवते, असं एखादानी म्हणलं असेल तुला ओळखणार आहे. मग त्याला असं वाटलं नाही की मग त्याच्यानंतर जे मी कॅमेरा चालवून जे गाडीतनं उतरलो आणि जे चालू केलं रील स्टार आहे असं खतरनाक आहे. हे तुलाच गोड वाटते मोठे गुरुजी, तुलाच गोड वाटते, हे रील स्टार आहे तोंड करतोयस कनी गाढवाच्या बोच्यावानी, तुलाच गोड वाटते रील स्टार आहे. अरे कसं वागतोयस, कसं करतोयस, आपला सुखा समाधानानं चांगला परिवार आहे, आता चांगली बायको आहे, चांगले व्हिडिओ बनवतोयस, चांगलं राहा की. बघच तिथं जेजुरीला गेलायस, तिथं आडीवला आहे म्हणून तू असा दंगा घालतोयस, घरातलं हे सांगतोयस कारणं बिरणं. चांगलं वाटतंय का तुझ्यासारख्या माणसाला, चांगलं वाटतंय का? आणि तुला काय वाटतंय मोठे गुरुजी नेमकं, की तू रील स्टार आहेस म्हणजे काय मोठं काय, कुठलं काय पद्मश्री अवॉर्ड कुठला देशासाठी आणला का, कुठला काय देशासाठी मोठं काय काम केलंयस त्यामुळे तुला बाबा लोक ओळखावीत? अरे काय जेलमध्ये होतो बरं, बँकॉक मध्ये. आता तुम्हाला खोटं वाटत नाही, एका पोरानं मुंग्या पाळल्या होत्या जेलमध्येच. अरे बाबा काय रे, मी एवढे दिवस म्हणतोय मोठे गुरुजी डोकं काम करीत नाही, डोकं गु खायला गेले, पण आता खरंच आपण बघू शकतोय की मोठे गुरुजीला अक्कल नावाची चीज नाही आहे, डोक्यात मेंदू नाही आहे, डोक्यात बहुतेक माती वाळू भरली असेल खडी. शो म्हणतोय बँकॉकमध्ये होतो जेलमध्ये, त्यावेळी एका पोरानं मुंग्या पाळल्या होत्या. अरे मुंग्या काय त्याच्या फॅमिलीत नव्हत्यात वय रे, हा ते काय फॅमिली मेंबर होतात की बाबा हा ए मुंगी तू तिकडे जा, ए मुंगी तू घरात जा, बाजारात जा, ए मुंगी तू तिकडे जा, धुनी भांडी कर जा. अरे काय मुंग्या पाळल्या होत्यात काय रे बाबा. आता मी म्हणू माझ्या एका मित्रानं हातावरती असलेलं बारीक बारीक किटाणू पाळलं होतं, किटाणू 99.9 किटाणू माहिती आहेत काय मारतं डेटॉलचा साबण, ते किटाणू पाळलं होतं. तू एवढं खोटं बोलू शकतोस, मोठं बोलू शकतोस मोठे गुरुजी, तर आम्ही पण तेवढं बोललं तर चालतंय की. त्यानं जसं म्हणाल तिकडे जायच्या, जसं यायच्या अंगावर चढून त्याच्या अंगावर चढाय, त्याला चावत नसायच्या, त्याच्या भोवतीही करायच्या, आणि मी लिटरली शॉक. अंगावरती मुंग्या चढून मुंग्या पाळलेल्या होत्या त्या पोरानं, यो मोठे गुरुजी सांगतोय त्या मुंग्या त्याला चावत नव्हत्या, अंगावरनं फिरायच्या. अरे ते काय बारकं काय 1 महिन्याचं पोरग आहे का 2 महिन्याचं पोरग, पप्पा 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 मम्मी मम्मी करीत अंगावरती बसायला, इकडे तिकडे लोळायला, ते काय बारकं पोरग आहे का छोटंसं. अरे बाबा त्या मुंग्या येतात, एखाद्या दिवशी चडी चिरल्यात आणि काढलं का नाही समजल मोठं मोठं गुलाबजांबू झालं म्हणजे समजल म्हणावं त्याला. मुंग्या पाळणं बिळणं हे मोठं बोलतोयस का नाही खोटं मोठे गुरुजी, हे बंद कर, आम्हाला कळतंय तुला मोठं आभाळ बोलतोयस. प्रत्येक गोष्ट झाड असो कुणी असो, ज्या आता झाडामध्ये पण कसं माहिती आहे, त्याला ब्रेन नाही, आपण म्हणतो त्याला मेंदू नाहीये, पण त्याला सेन्सेशन असतं दादा, माहिती आहे का? हे मला पटलं की एखादी कुठली गोष्ट असू दे, सजीव गोष्टी आहेत, झाड असू दे, पान असू दे, फुल असू दे, त्याच्यामध्ये सेन्सेशन असतं त्यांना, म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी भावना वगैरे काहीतरी असतं. पण आपलं कसं असते मोठे गुरुसारखं येतंय, ही 4 झाडं आहेत, ह्या जागेत माझी जागा आहे, इथं मी घर बांधणार, सेन्सेशन बिन्सेशन गेलं तेल लावत कापायची, तिथं बंगला बांधायचा 2 BHK 3 BHK. अरे काय आपण फक्त इथं व्हिडिओमध्ये बोलू शकतोय, पण रिअल जिंदगीमध्ये असं कोण नसतंय. मोठं मोठं व्हिडिओमध्ये बोलणारा माणूस सुद्धा खऱ्या आयुष्यात हा इथं झाडांना सेन्सेशन आहे बाबा, हे माझ्या वावरात झाड वाढलंय, हे माझ्या शेतात झाड आहे, याला मी कापणार नाही, असं कोणाचं नसतंय. इथं व्हिडिओमध्ये लय हागतोय हो, पण खऱ्या आयुष्यात ते झाड कापायला लागतंय, तिथं माझी भिंत आडवी येत नाही, तिथं माझं टॉयलेट येत नाही, ते झाड कापायला लागतंय. असं प्रत्येक माणसाचं असतंय, मी असू दे, मोठे असू दे, कोण पण असू दे, प्रत्येकाची जी क्षमता असते की ती माणसाची जी आपण विचार क्षमता म्हणतोय की नाही, मनातल्या भावना वगैरे, ते प्रत्येकाशी जुळत नसतात. रील स्टार आहे, मला जेवायला पाहिजे. अरे जा की मग घरात जाऊन खा जा की, तुला कोण नाही म्हणलंय, आता मी काय करू त्याला, मग आम्हाला काय सांगतोय एवढा मोठा बोचा मोठा करून वरडायला लागलायस, मग मी रील स्टार आहे मला जेवायला पाहिजे, जाऊन खा जा की गप. मित्रा पैसे देऊन बोलवले म्हणून काय बी विचारू नको. काय रील स्टार कोणी बनवलं म्हणजे 8 वर्ष अशी घासले मित्रा, महाराष्ट्रात असं एक बी गाव नाही जिथं महेश मोठेचं नाव नाही. हाय आमचं गाव हाय जिथं तुला कोण ओळखत नाही महेश मोठे, मला सोडला तर तुला कोण ओळखत पण नसेल मला वाटतं. आणि आमच्या इकडे पण अशी बरीच गाव आहेत तिकडे तुला ओळखत पण नाही, तुझी ओळख करून दे एक दिवस आलास तर आम्हाला पण ओळख होईल की बाबा महेश मोठे खरोखर असा हाय. पण महेश मोठे गुरुजी अशा गैरसमजामध्ये राहू नकोस की प्रत्येक गावामध्ये गल्लीमध्ये बोळामध्ये प्रत्येकाच्या दारामध्ये मला सगळी ओळखतात. गैरसमज आहे यो, मोठं बोलतोयस तू मोठे गुरुजी. प्रत्येक व्यक्तीला म्हणतो अरे नाही डॉक्टर करायचं, मुलाला हे करायचं, पण जेव्हा ते ऍक्च्युअल फील्ड मध्ये कामाला येतो ना तेव्हा तू हैवान बनतो का. अरे मोठे गुरुजी काय नेमकं बोलतोयस, तुझं तू विचार कर रे. ह्यो म्हणतो एखादं पोरग फील्डमध्ये एक डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, कोणतरी रील स्टार आहे, कोणतरी ऍक्टर झालाय, म्हणजे तो ऍक्च्युअल फील्ड म्हणजे ज्यावेळी तो काम करायला चालू करतो, डॉक्टर होतो, इंजिनियर होते, ऍक्टर होते, रील स्टार होते, त्यावेळी तो हैवान बनतो. म्हणजे आजकाल एवढं डॉक्टर झाले ते आमच्या जन्मा अगोदर, आमच्या जन्मानंतर, म्हणजे माझ्या जन्मा अगोदर, माझ्या जन्मानंतर
एवढं डॉक्टर आता शिकायला लागले तर एवढं अगोदरपासून आहे तर ते सगळं हे हैवान आहे. तर सगळे इंजिनियर, घरं बांधणारे, घरं मोडणारे, घरं तोडणारे, सिव्हिल इंजिनियर सगळी काय हैवानच आहेत होय. म्हणजे एखाद्यानं काम करायचं नाही, महेश मोठे रील स्टार झाला, 3-4 लाख फॉलोवर झाले, अरे उद्या 1 मिलियन फॉलोवर झालं की तू तिथं भारत सरकारच्या नावानं बोंबालशील, मला एखादा अवॉर्ड द्या, माझं नाव घोषित करा, चौकामध्ये महेश मोठे नावाचा मोठा पुतळा बांधा, फेमस रील स्टार, मोठं बोलेश हागेश, आबाळ हेपलेश, रील स्टार महेश मोठे, माझा पुतळा बांधा, चौकाला माझं नाव द्या. अशा मोठमोठ्या मागण्या उद्या भारत सरकारकडे करशील रे तू. आता मी त्या दिवशी गोष्टी झाल्या कारण मी तुम्हाला खोटं नाही बोलतो, त्याची मी थोडं ड्रिंक करून होतो. अरे येडपट शामण्या, आता कसा खरं बोललास. मी त्या दिवशी थोडीशी ड्रिंक करून होतो, घरातले डिप्रेशन, आता म्हणते थोडीशी ड्रिंक करून होतं. आता सगळ्यांना कळायला माहिती आहे तू काय क्वार्टर मारून असतोय सगळीकडे. पण मोठे गुरुजी त्या व्हिडिओमध्ये तुमचं तोंड बघून मला तरी वाटतं तुम्हाला त्या दिवशी क्वार्टर कमी पडली, 90 कमी पडली, त्यामुळे असं तिथं बांधणं केली त्या टोल नाक्यावरती. आणि कसं हसत सांगते त्या दिवशी मी थोडंसं ड्रिंक करून होतं. अरे का रे, रील स्टार आहेस नाव का रे? आताचे कुठले आलेले टंगळ मंगळ हिरो बरं का, मी याला टंगळ मंगळ म्हणतो कारण सध्या यांच्यापेक्षा महेश मोठे हिरो आहे. म्हणजे आता कसं माहितीये का, अखंड भारतामध्ये, अखंड हिंदुस्थानामध्ये सगळ्यात मोठं जर कोण असेल, पंतप्रधान नाही, कुठलाही नेता वगैरे, कुठला ऍक्टर वगैरे, हे सलमान खान वगैरे, शाहरुख खान, हे मोठमोठे अल्लू अर्जुन वगैरे, KGF मधला रॉकी बाई, हे गेलेच साईडला. मोठा नेता कोण आजकाल जर मोठा सगळ्या पूर्ण हिंदुस्थानामध्ये, पूर्ण भारतामध्ये मोठा कोण असेल तर सगळ्यात पैसेवाला, सगळ्यात चांगला, सगळ्यात मोठं बोलेश हागेश हेपलेश, आबाळ हेपलेश, आज कोण असेल तर महेश मोठे आहे. हे स्वतःहून सांगतोय, आज कोण मोठा असेल तर मी आहे. अंगात नाही बळण चिमटा घेऊन अरे काय महेश मोठे, 3-3.5 लाख फॉलोवर झाले. मी म्हणतो 2 मिलियन होतील, 10 मिलियन होतील, मग तू मोठा झालाच असं नाही. तुझा मेंदू तिथंच आहे, लोक तुला नावं ठेवतातच रे. कशाला तुला गैरसमज आहे महेश मोठे, तुमच्या डोक्यामध्ये अजून पण गैरसमज आहे. रील उघडून बघा, 10-20 हजार व्ह्यू, 30,000. सध्या मार्केट खाल्लंय रील स्टारनं, सध्या मार्केट खाल्लंय आमच्या सारख्या लोकांनी दादा यांचं. यांना कुठेतरी एखादा दुसरा पिक्चर येते ना, अशी वर्षभर घरी बसून येते. यांना रील बनवायचं नॉलेज नाही, यांना फेमस व्हायचं नॉलेज नाहीये. त्यामुळे रील स्टारनं मराठी इंडस्ट्रीला ऑलरेडी टेक ओव्हर केलेला आहे दादा. मोठे गुरुजी तुमचं सगळं मला मान्य आहे बाबा, तुम्ही मोठा आहे, तुम्हाला व्ह्यूज जास्त आहे, तुमचं फॉलोअर्स वाढायला लागले, ते बक्का तुम्हाला 10-15 हजार व्ह्यूज नाही तर लाखामध्ये व्ह्यूज येतात, मिलियनमध्ये व्ह्यूज येतात. पण तुम्ही मागं मोठं बोलत असा, हे आता इथं नावं ठेवता सगळ्यांनी लोकांनी मागं मंडाचा की मी गावठी बिग बॉस चालू करणार आहे, ह्या येणार आहे, म्हशी आणणार, ते आणणार. कुठे गेले ती सगळे? गेलं वाऱ्यानं उडून का? उगाच इथं भांडणं करायची टोल नाक्यावरती, मोठं बोलायचं, गावठी बिग बॉस चालू करणार, हे करणार, ते करणार. नुसतं मोठं हागून काय उपयोग नाही. मोठे गुरुजी काहीतरी 100% बोलतोय, त्यातलं 50%, 70% करायला लागतं, तेव्हा माणसाने विश्वास होतो की महेश मोठे करू शकतोय आणि करणार. टेक्निकली, सायकोलॉजिकली लय लांब व्हिडिओ बघणं पसंत करणं आहे ते, किंवा पिक्चर बाबा कुठं थिएटरमध्ये बसायचं तर तेवढं 3-3, 2-2 तास बघायचा. मग ते ऑलरेडी तेवढं ते पेशन्स संपत चालले. त्यामुळे मला वाटतं की पिक्चरचं अस्तित्व भविष्यात कमी आहे बरं दादा. आणि महेश मोठे गुरुजी हा सुद्धा तुझा गैरसमज आहे, हा सुद्धा गैरसमज आहे. महेश मोठेला वाटतं की लोकांना आता पिक्चर बघायला आवडत नाही, लोकांना रील्स बघायला आवडतं, 10, 15, 20 सेकंदाच्या रील्स बघायला आवडतं. पिक्चर केव्हा बघायचा? 2 तासात, 3 तासाचा. अरे बाबा, परवा देऊळ बंद 2 आला, कसला पिक्चर काढलाय. राजा शिवाजी आला, म्हणजे ऍक्टिंग वगैरे ऍक्टर काहीतरी असतील पण पिक्चर चांगला आहे. आणि आता पुढच्या 2-4 वर्षात KGF 3 येणार आहे, रामायण येणार आहे, काय नवीन पिक्चर साऊथ, तमिळ, मराठी, हिंदी सगळे येणार आहेत, हॉरर बिरर सगळं. ती पिक्चर काढणारी काय प्रोड्युसर वगैरे एवढं लाखानं कोटीनं खर्च करणारी काय खोळे आहेत काय पाकच? म्हणजे ती पिक्चर काढते, तिने आता रील्स थिएटरमध्ये जाऊन रील्स दाखवायला पाहिजेत. बाबा 30 रुपये द्या आणि 30 सेकंदाची रील्स बघून जावा, परत 40 रुपये द्या, 40 सेकंदाची रील्स बघून जावा. 2, 2.5, 3 तास कोणी बसू नकोसा, रील्स बघा आणि थिएटरमधून निघून जावा. असं करायला पाहिजे इथनं पुढे भविष्यात सगळ्यांनी. मोठे गुरुजी लय मोठं बोलून पण काय उपयोग नसतोय. तुम्ही चांगला आहे, तुम्ही मराठी माणूस आहे, आम्ही पण तुला सपोर्ट करतोय, पण त्या टोल नाक्यावरती भांडणं केलीस, काय गरज नव्हती. ड्रिंक करून तास भांडणं झाली, आम्ही मान्य करतोय, पण कुणावर पण ओरडायचं, कुणावर पण हागून असं मोठं दबाव घातला म्हणजे चांगलं नसतंय. ती तुला ओळखत नसतील, त्याला आता काय करणार? आता माझ्या पण पुढे जर मोठे गुरुजी केव्हा तरी आला, मी काय म्हणणार, याला कुठेतरी बघितला, याला कुठेतरी बघितला, आणि ओळख दाखवली नाही म्हणजे तू माझ्यावर टाकणार वे उगाच वादावादी. अरे का, आम्ही पण तुझी फॅन आहे, पण तू तसा वाग रे, तू तसा चांगला वाग, तू चांगला आहेस पण अजून जरा चांगला वाग, मोठं बोलू नकोस, आभाळ मोठं करून सांगू नकोस. बाकी काय नाही मित्रांनो, इथंच आता थांबूया. आपले व्हिडिओ फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात. आणि तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा, आणि या मोठे गुरुजी कुठे गाठ पडला तर त्याला जराशी बुद्धी द्या.